नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी निघालेले दिल्लीला आणि फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम मी एअरपोर्टला जात होते. फक्त एअरपोर्ट बघण्यासाठी नाही तर फ्लाईटमधून प्रवास करण्यासाठी. पप्पा मला खाली कॅबपर्यंत सोडायला आलेले. त्यानंतर मी एअरपोर्टला पोहोचले, चेक इन वगैरे केलं. मला एअरपोर्टला पोचल्या असं थोडंसं नॉस्टॅल्जिया वाटत होता. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमची सहल एका ठिकाणी जायची. कोणाकोणाला माहिती आहे ती जागा मला नक्की कमेंट करून सांगा. तर तेव्हा ना एका ठिकाणी तिथे असं दगडाचं विमान होतं आणि त्या विमानात च्या जवळ आसपास गार्डन होतं. तिथे आमची सहल जायची आणि त्या विमानात जाऊन आम्ही मजा करायचो. जस्ट अ मेमरी. आणि आता सडनली आपण मोठे झालो आहे, फ्लाईटनी प्रवास करतो आहे, किती सगळं ओव्हरवेल्मिंग आहे. खूप छान वाटत होतं आणि मला स्वतःबद्दल प्राऊड वाटत होतं. वाटलं पण पाहिजे आपल्याला. लोकांना वाटतं की आपण स्वतःचं कौतुक केलं म्हणजे आपण खूप असं माज दाखवतो वगैरे, तर असं काही नसतं. स्वतःबद्दल पण आपल्याला आनंद झाला पाहिजे, हे मी शिकली आहे आतापर्यंत. सो फायनली ऑनबोर्डिंग सुरू झालं प्लेनमध्ये आणि मी आतमध्ये शिरले आणि मला खरंच खूप छान वाटत होतं. खूप वेगळी फिलिंग होती माझ्यासाठी, कारण फ्रॉम बिंग मिडल क्लास फॅमिली आपल्याला माहिती आहे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी खूप आनंद देऊन जातात आणि जेव्हा तुम्ही स्वतः कमवलेलं असतं तेव्हा खरंच खूप वेगळी फिलिंग असते. सो फायनली प्लेननी टेक ऑफ केलं. मला खरंच खूप भीती वाटत होती ॲक्च्युली आणि पोटात गोळा आला पहिल्यांदा टेक ऑफ केलं तेव्हा. आणि पण वरती गेल्यावर फारसं काही वाटलं नाही, खूप छान वाटत होतं. आणि मस्त नजारे बघत बघत प्लेनमध्ये आनंद घेत नाश्ता आला, कॉफी घेतली आणि असं 2 तासाचीच फ्लाईट होती, फारसा वेळ लागला नाही. सो मी सेफली लँड झाले दिल्लीमध्ये. लगेज कलेक्ट केलं आणि तिथून आम्ही गेलो हॉटेलवर. हॉटेलमध्ये चेक इन केलं. बाय द वे मी दिल्लीला मीटिंगसाठी गेलेले. सो तिथे हॉटेलवर चेक इन केलं आणि रात्री आम्ही निघालो डिनरसाठी. दिल्लीच्या सगळ्यात फेमस नॉनव्हेज हॉटेलमध्ये आम्ही डिनर केला. कोणाकोणाला माहिती आहे ते हॉटेल, गेस करू शकता का? प्लीज कमेंट करून सांगा. सो डिनर झाला मस्त स्वीट नोटवर आम्ही डे एंड केला. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये आपण भेटत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.